नमस्कार. निवडणुकीच्या काळात अनेक चेहरे दिसतात, पण काही नावं अशी असतात जी जनतेच्या माध्यमातून पुढे येतात. पुणे शहरातील शिवने, खडकवासला, नांदेड सिटी आणि धायरी परिसरात नागरिक स्वतः बोलताना दिसत आहेत की आपल्याला असा प्रतिनिधी हवा, आणि त्या चर्चेत सातत्याने एक नाव पुढे येतं, ते म्हणजे राहुल सदाशिव पोकळे. प्रभाग क्रमांक 33 मधील अपक्ष उमेदवार आज आपल्यासोबत आहेत. राजकारण आणि समाजकारण आपण कसं पाहता? खरं तर समाजकारण करता करता एका टप्प्यावर आलं असं वाटलं की राजकारण केल्याशिवाय आपण काही प्रश्न सोडू शकणार नाही. राजकारणाला बघून समाजकारण आणि समाजकारणाला बघून राजकारण करणं शक्य नाही. मी नेहमी म्हणत असतो, राजकारणासाठी राजकारण नाही करायचं, तर राजकारणाचं चारित्र्य बदलण्यासाठी राजकारण करायचं. आज जे सगळं चारित्र्य बदललेलं आहे ते आपल्याला बदलावं लागेल. जाणीवपूर्वक त्यामध्ये जाऊन नवीन प्रयोग करावे लागतील. या ठिकाणी विविध पक्ष वेगवेगळ्या आघाड्या करत आहेत. कोण कोणाकडे जाते, कोण कोणाकडे येते हे काहीच कळत नाहीये. अशामध्ये आपल्याला असा माणूस टिकावा लागेल तो ताकदीने या ठिकाणी शिव फुले आंबेडकरचा विचार सांगतोय व समाजाची सेवा करण्याचा उदत्त हेतू डोक्यात ठेवून राजकारण प्रवेश करतोय. यासाठी राजकारणाकडे समाजसेवेचं एक माध्यम म्हणून आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. मतदारांना तुमच्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत? सर्व मतदारांना माझ्याकडून ही अपेक्षा आहे की या 32 गावांचं मी काम करत असताना माझ्या प्रभागात जी 9 गावं येत आहेत त्या गावांमध्ये आलेला जो टॅक्स आहे महापालिकेचा, तो टॅक्स मी मार्च एंड पर्यंत कमी करू शकतो, ही त्यांची प्रमुख अपेक्षा आहे. या भागामध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे, कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे, रस्ता, ट्रॅफिक, डीपी रोड, ड्रेनेज लाईनच्या समस्या, गुंठेवारी, दस्त नोंदणी ही कामे मी करू शकतो हा विश्वास जनतेला आहे. त्यांना अपेक्षा आहे की हा माणूस त्या ठिकाणी आल्यावरती मागच्या काळात त्यांनी कोणताही सत्तेमध्ये काय संबंध नसताना काम करून दाखवले असतील तर हा माणूस सत्तेमध्ये आल्यावरती काम करू शकतो हा विश्वास त्यांना आहे. त्यांना अपेक्षा आहे की हा माणूस काम करू शकतो. प्रभाग क्रमांक 33 साठी तुमचं विजन काय आहे? प्रभाग क्रमांक 33 हा ग्रामीण बहुल भाग असलेला भाग आहे, जो नव्याने आता महापालिकेत आलेला आहे. त्याच्यामध्ये धायरी, किरकिरवाडी, खडकवासला, नांदेड, नांदोशी, सणसवाडी, वांजळवाडी, कोंडवे, धावडे, उत्तमनगर, शिवने, जेपी नगर, कोल्हेवाडी इतकी गावं आहेत. या गावांच्या प्रमुख समस्या अशा आहेत. या सर्व गावामध्ये कॉमन प्रॉब्लेम आहे ट्रॅफिकचा. या सर्व गावामध्ये एक कॉमन प्रॉब्लेम आहे रस्त्यांचा, आणि या सर्व गावामध्ये कॉमन प्रॉब्लेम पाण्याचा. हे सर्व प्रॉब्लेम आपण सोडू शकतो. मूलभूत सुविधा ज्या आतापर्यंत पोहोचायला हव्या होत्या त्या आजही त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. म्हणून त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनची व्यवस्था करणं, पाण्याची व्यवस्था करणं, रस्त्यांची व्यवस्था करणं, त्यांचा कचऱ्याची व्यवस्था करणं, त्यांना टॅक्स मुक्त करणं, त्यांची दस्तनोंदणी करणं आणि गुंठेवारी करणं, ह्या गावांच्या समस्या आहेत त्या आम्ही आवर्जून सोडवू. नांदूरसारख्या गावामध्ये रस्त्यांच्या समस्या आहेत, खाणींच्या समस्या आहेत त्या सोडवू. शिवने भागामध्ये त्या ठिकाणी कॅनलचे अजून रस्ते पूर्ण झालेले नाहीत, ते कॅनल रस्ते आम्ही पूर्ण करून देऊ. किरकोळी भागामध्ये धुळीचं साम्राज्य आहे ते आम्ही दुरुस्त करून देऊ. नांदेडच्या भागामध्ये टॅक्सच्या अनेक समस्या त्या ठिकाणी जाणवतात, त्या आम्ही त्या ठिकाणी 100% काम करून देऊ. अशा प्रकारे या भागाचा विकास करण्याचं काम मी या ठिकाणी शब्द देत आहे. आजच्या संवादातून स्पष्ट होतंय की राहुल सदाशिव पोकळे हे नाव केवळ उमेदवार म्हणून नाही, तर विश्वासाचं एक प्रतीक म्हणून पुढे येतंय. प्रभाग क्रमांक 33, शिवने, खडकवासला, नांदेड सिटी आणि धायरी परिसरामध्ये त्यांचा जनसंपर्क दिवसेंदिवस वाढतोय. ते अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढतायत आणि त्यांचं चिन्ह आहे छत्री. निवडणुकीच्या या वातावरणात ही वाढती चर्चा नक्कीच लक्षवेधी आहे.